सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस इथं सुरू आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस सुरू असताना कॅप राऊंड 1मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. मग आता तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे सर्वांनी कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर ज्यांना कॉलेज अलॉट झालं त्यांनी कॉमेंट्समध्ये सांगा, आणि ज्यांना कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही इथं कॉमेंट्समध्ये नो नक्की लिहा. ठीक आहे, नो हा शब्द नक्की लिहा, जेणेकरून मला माहिती पडेल की बाबा कॅपराऊंड 2साठी जाणारे जे स्टुडंट्स आहेत ज्यांना कॉलेज नाही मिळालं ते किती आहेत, आणि ज्यांना कॉलेज मिळालं तरीसुद्धा कॅपराऊंड 2साठी त्यांना जायचं आहे त्यांनीसुद्धा कॉमेंट्समध्ये मला इथं नक्की सांगा. ओके, तर पहा, यापुढच्या स्टेप्स आता खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमधल्या, कारण की कॅपराऊंड 1 तर अलॉटमेंट झालेलं आहे तुम्हाला 14 ऑगस्टला, पण नंतरचे ज्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईन कराव्या लागतात तुमच्याच लॉग इन केल्यानंतर. ह्या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये तुम्हाला काय मिस्टेक करायची नाही आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मिस्टेक अजिबात करायची नाही आहे, कारण की एक मिस्टेक तुम्हाला तुमचं कॉलेज इथं चेंज करून देऊ शकते. ठीक आहे, किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. तर व्यवस्थित तुम्हाला सर्व हे पाहायचं आहे, नेमकं काय करायचं आहे पुढे तुम्हाला इथं समजून जाणार. ठीक आहे, तर पहा, कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे किंवा नसेल तरी दोन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुढची प्रोसेस अशी असणार आहे. ठीक आहे, मी काय सांगतो तुम्ही नक्की ऐका. ठीक आहे, तर सर्वात अगोदर असे काही विद्यार्थी की ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्याबद्दल मी सांगतो इथं, नंतर ज्यांना कॉलेज नाही मिळालं तर त्यांच्याबद्दल सुद्धा इथं सांगतो. ठीक आहे, मग अगोदर ज्यांना कॉलेज मिळालं त्यांनी नेमकी पुढची स्टेप कशी करायची चला आपण इथं पाहूया. ठीक आहे, तर पाहू शकता की इथं सांगितलेलं आहे एक्सेप्टिंग टू द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट, म्हणजे सीट मिळालेली आहे तुम्हाला ती तुम्हाला एक्सेप्ट करावी लागते थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, अलॉटमेंट झाली आहे, ती तुम्हाला इथं लॉग इन करून ती तुम्हाला एक्सेप्ट करावी लागणार आहे. ठीक आहे, कशी एक्सेप्ट वगैरे करावी लागणार आहे पहा. पहिला पॉईंट आहे इथं, द कॅन्डिडेट शॉल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम ऑर हर इन कॅपराऊंड 1. म्हणजे अगोदर तुम्हाला इथं सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर. ठीक आहे, बाय एक्सेप्टिंग डिक्लेरेशन थ्रू his or her login and certifying that his or her claim related with qualifying marks, category, gender, reservation, specific reservation, etc. made by candidate in the application form are correct and relevant documents uploaded to subsequent his or her claims are authentic and correct. म्हणजेच काय, एवढं लक्षात ठेवा, याचं मिनिंग एकच आहे. ओके, या ए पॉईंटचं मिनिंग हे एकच आहे की जे तुम्ही फॉर्म भरला होता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना, त्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, जसं तुमची मार्कशीट असेल, MST CETची, बोर्डची, किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, ओके, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, रिसिप्ट असेल, तर ते तुम्हाला एक वेळ काय करायचे आहेत, ऑनलाईन चेक करायचे आहेत. कशा चेक करायच्या, तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन ID पासवर्ड लॉग इन करायचा. तिथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं एक ऑप्शन दिसणार आहे, ते म्हणजेच की सीट एक्सेप्टन्सचं. ठीक आहे, सीट एक्सेप्टन्सचं तुम्हाला काही इथं ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये गेल्यानंतर हे सर्व तुम्हाला चेक करावं लागते, तुमचे मार्क्स बरोबर आहे का, कॅटेगरी बरोबर आहे का, जेंडर बरोबर आहे का, रिझर्वेशन बरोबर आहे का, कोटामधून अप्लाय केलं असेल, TFW सर्व बरोबर आहे का, माहिती चेक करावं लागणार आहे. ओके, जर माहिती बरोबर असेल तर तुम्ही पाहू शकता, माहिती बरोबर असेल तर तुम्ही तिथं टिक मार्क करायची असते बरोबर आहे म्हणून. ओके, आणि सबमिट करायचं असते. ओके, आता असे विद्यार्थी की माहिती चेक केली, सर्व डॉक्युमेंट चेक केले, काहीतरी मिस्टेक आहे त्यामध्ये, तर पहा त्यांना काय करायचं, हा B नंबरचा पॉईंट एक्सप्लेन त्यामध्ये होतो. पाहू शकता, इफ कॅन्डिडेट फाउंड द क्लेम मेड बाय हिम इज नॉट करेक्ट. ओके, म्हणजे ते करेक्ट नाही आहे माहिती, अँड ही वॉन्ट्स टू द करेक्ट द एरर. ओके, म्हणजे तुम्हाला ते करेक्ट करायचे आहे. ओके, तर मग द कॅन्डिडेट शॉल रिपोर्ट द ग्रीव्हन्स थ्रू हिज ऑर हर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. म्हणजे जर करेक्ट नसेल डॉक्युमेंट, एखादं मार्क्स बरोबर नसतील, ब्लर वगैरे काही दिसत असेल, काही मिस्टेक असेल, तर तुम्ही आता सुद्धा ग्रीव्हन्स सेंड करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने ते रिअपलोड डॉक्युमेंट करू शकता, किंवा माहिती काही चेंज करायची असेल, जेंडर, नेम मध्ये काही, ते सर्व तुम्ही इथं करू शकता. आता तुमच्याकडे इथं चान्स आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता, आता हे कधी करायचं आहे तुम्हाला, 16 ते 18 ऑगस्ट या तारखेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आता पहा की ज्यांना इथं मिळालेलं आहे, ओके, ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे, आता त्यांना पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येऊ शकते का सेकंड कॅप राऊंडमध्ये, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची तर डाऊट असते, आम्हाला सीट तर मिळाली, मग आता दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो का. तर पहा, सांगतो मी तुम्हाला इथं. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. ओके, पहिलं पहा,
की कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रेफरन्स इन कॅपराऊंड 1. म्हणजेच असे विद्यार्थी की ज्यांनी इथं कॉलेज टाकलेले होते, म्हणजे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला. मग असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या नंबरचं जे कॉलेज तुम्ही टाकलेलं आहे तेच कॉलेज तुम्हाला इथं मिळालं, म्हणजे पाहू शकता सीट ॲज पर द फर्स्ट प्रेफरन्स, म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला इथं मिळालं असेल ज्या विद्यार्थ्यांना, तर ते इथं ऑटो फ्रीज झालेलं आहे. ऑटो फ्रीज म्हणजेच काय, ॲटोमॅटिकली तुम्हाला ते फ्रीज झालेलं आहे. आता अशी विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं आहे, त्यांना काय करायचं आहे पहा. तर त्यांना असं करायचं आहे की शॉल पे द सीट एक्सेप्टन्स फीज बाय ऑनलाईन मोड थ्रू हिज हॉर हर लॉग इन. म्हणजेच तुम्हाला काय करायचे, ते सीट एक्सेप्ट करायची आहे आणि तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीज भरावी लागणार आहे. सच कॅन्डिडेट शॉल नॉट इलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड्स. लक्षात ठेवा, अशी विद्यार्थी ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे त्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे, त्याला ॲडमिशन करावी लागणार आहे आणि पुढचे राऊंड्स जे असणार आहे सेकंड कॅप राऊंड किंवा थर्ड कॅप राऊंड त्याला तो पार्टिसिपेट नाही करू शकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही सीट एक्सेप्ट केली, ॲडमिशन केली तर ठीक, तुम्ही सेकंड किंवा थर्ड कॅपला नाही जाऊ शकत. आणि जर तुम्ही हे सीट एक्सेप्ट नाही केली, ओके, कॉलेजला ॲडमिशन नाही केली पहिल्या कॅप राऊंडमधल्या पहिलं फर्स्ट प्रेफरन्सवाल्या कॉलेजला, तर तुम्ही त्या कॉलेज तर कॅन्सल होणारच तुमचं, जर ॲडमिशन वगैरे नाही केली, सीट एक्सेप्टन्स इथं नाही केलं तर, ओके. पण तुम्ही सेकंड आणि थर्डला सुद्धा कॅप राऊंडला नाही जाऊ शकत, म्हणजेच तुम्हाला इथं कंपल्सरी आहे फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं त्याला ॲडमिशन करण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झाले अशा टाईपचे विद्यार्थी. नंतर सेकंड टाईपचे पहा कसे विद्यार्थी येतात. त्यानंतर आहे तुम्हाला दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी पाहू शकता की कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. म्हणजेच तुम्ही जे कॉलेज टाकलेले आहेत 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर असे कॉलेज टाकलेले आहेत, तर फर्स्ट प्रेफरन्स सोडून म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून तुम्हाला इतर कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालं असेल, फॉर एक्झाम्पल सेकंड, थर्ड नंबरचं कॉलेज, 4 नंबर, 10, 11 असं कोणत्याही नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, ओके, पाहू शकता. अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन कॅप राऊंड 1, ओके, थ्रू देअर लॉग इन मस्ट एक्सेप्ट द सीट अँड शॉल पे सीट एक्सेप्टन्स फीज. म्हणजेच तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून इतर कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही इथं सीट जे आहे ते सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज म्हणजेच काय की तुम्हाला इथं ऑप्शन आहे सेल्फ फ्रीजचं. सेल्फ फ्रीज केल्यानंतर ते सीट एक्सेप्टन्स फीज भरल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन करू शकता. समजा एखादा विद्यार्थी त्याला फर्स्ट नंबरचं प्रेफरन्सचं कॉलेज नाही मिळालं पहिल्या कॅप राऊंडमध्ये, मग तो काय करणार की सेकंडवाला मिळालं किंवा थर्डला, 4ला, 5ला जे कॉलेज मिळालं असेल त्याला ॲडमिशन करायची आहे, तर तो काय करणार तो इथं सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करणार आणि सेल्फ फ्रीज ऑप्शन चूज करून सीट एक्सेप्टन्स फीज भरून तो इथं कॉलेजला त्या ॲडमिशन करू शकतो, ओके. बट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, सेल्फ फ्रीज केल्यानंतर सुद्धा पाहू शकता सच कॅन्डिडेट शॉल नॉट इलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड्स. म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये तो पार्टिसिपेट नाही करू शकणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जो ऑटो फ्रीज करणार म्हणजे ज्याला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं आहे किंवा जे सेल्फ फ्रीज करणार इतर कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालं असेल बट त्यांनी सेल्फ फ्रीज केलं, तर तो जो आहे इथं सेकंड किंवा थर्ड कॅप राऊंडला पार्टिसिपेट नाही करू शकणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजेच की ज्यांना इथं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते कॉलेजसुद्धा त्यांना स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे, ते कॅन्सल होऊ द्यायचं नाही आहे आणि पुढचे जे राऊंड्स आहेत सेकंड किंवा थर्ड त्याला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्यांच्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शन येते ते म्हणजेच की नॉट फ्रीज बेटरमेंट. ओके, नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे एकच आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मस्त छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे पाहू शकता की कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन सबसिक्वेंट राऊंड्स. म्हणजे पाहू शकता पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून तुम्हाला इतर कोणत्याही नंबरचं कॉलेज इथं मिळालं असेल, ठीक आहे, तर त्यांना काय इथं बेटरमेंट पाहिजे असेल. बेटरमेंट म्हणजे काय असते की पहिल्या कॅप राऊंडला जे कॉलेज मिळालं आहे तर ते सोडून बेटर कॉलेज त्याला इथं मिळू शकते त्याच्या पर्सेंटाईलवरती, तर तो पुढचे कॅप राऊंड इथं पार्टिसिपेट करू शकतो सेकंड किंवा थर्ड कॅप राऊंड. ठीक आहे, पाहू शकता मस्ट क्लेम देअर अलॉटेड सीट इन कॅप राऊंडवर बाय एक्सेप्टिंग दॅट सीट बाय चुसिंग नॉट फ्रीज ऑप्शन. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे, समजा पहिल्या नंबरचं नाही, पहिल्या नंबरचं मिळालं तर कंपल्सरी ॲडमिशन करावीच लागते, नाहीतर ते कॉलेजसुद्धा कॅन्सल होऊन जाते. बट पहिल्या नंबरचं कॉलेज सोडून इतर कोणत्याही नंबरचं सेकंड, थर्ड किंवा फोर्थ कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन राहते ते म्हणजेच की नॉट फ्रीजचं. ठीक आहे, तुम्हाला समजा XYZ कोणतंही कॉलेज मिळालं असेल आणि हे कॉलेजपेक्षा तुम्हाला वाटते बेटर कॉलेज आपल्याला मिळू शकते, आपण एक
पाहू शकतो की बा एवढ्या पर्सेंटेजवरती बेटर कॉलेज मला मिळू शकते, चांगली ब्रांच मिळू शकते, तर मी सेकंड कॅप राऊंडला जातो. मग तुम्ही काय कराल, तुम्ही हे कॉलेजच्या सीट एक्सेप्ट कराल ह्या कॉलेजची, ठीक आहे. लक्षात ठेवा, ह्या कॉलेजची सीट तुम्ही एक्सेप्ट कराल. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही काय कराल, सीट एक्सेप्टन्सची तुम्ही फीज भरणार. ओके, जेवढी आहे तेवढी भरावीच लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन राहणार, ते म्हणजेच की नॉट फ्रीजचं. पाहू शकता, नॉट फ्रीज तुमच्याकडे ऑप्शन राहणार. जेव्हा तुम्ही नॉट फ्रीज कराल, ठीक आहे, म्हणजेच तुम्ही काय करू राहिले, बेटरमेंट करू राहिले. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करू राहिले. नॉट फ्रीज बेटरमेंट एकच असते. ओके, फॉर बेटरमेंट पाहू शकता. आणि शॉल पे द सीट एक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. म्हणजेच काय, तुम्ही नॉट फ्रीज केल्यानंतर पुढचे जे राऊंड असणार आहे, ओके, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार आहे. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं तुमचं असे विद्यार्थी की ज्यांना कॉलेज मिळालं. ओके, तर एक आपण पाहूया, कॉलेज मिळालं आहे तुम्हाला, तर सेल्फ फ्रीज करू शकता आणि नॉट फ्रीज करू शकता. दोन ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे, ठीक आहे. पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर नॉट फ्रीज ऑप्शन तुम्ही चूज करा. नॉट फ्रीज ऑप्शन चूज करून तुम्ही पुढचे राऊंड इथं पार्टिसिपेट करू शकता. किंवा जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे फर्स्ट प्रेफरन्स सोडून त्याला ॲडमिशन करायची असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज हे ऑप्शन तुम्ही इथं चूज करू शकता, ठीक आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता हे जी प्रोसेस मी पूर्ण सांगितली तुम्हाला, हे कधीपासून कधी करायची आहे, तर 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या तारखेदरम्यान तुम्हाला हे प्रोसेस ऑनलाईन करायची आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यांना कॉलेजला सेल्फ फ्रीज करून ॲडमिशन करायची आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं पाहू शकता की कॉलेजला ॲडमिशन करण्यासाठी ही डेट तुम्हाला दिली आहे, 16 ते 18 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथं ॲडमिशन कॉलेजला जाऊन करावी लागणार आहे. आणि सर्व ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला सोबत न्यायचे आहेत, झेरॉक्सचे सेट तुम्हाला सोबत न्यायचे आहेत, कॉलेजची फी सुद्धा तुम्हाला इथं सोबत न्यायची आहे. तर ही लास्ट डेट असणार आहे 18 ऑगस्ट कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी, 16 ते 18 ऑगस्ट यामध्ये. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचं पूर्ण इथं पुढच्या राऊंडसाठी तयारी करू शकता किंवा कॉलेजला ॲडमिशन करू शकता. तशा सिंपल पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट आहे का, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नुसार सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे पुढचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.